नमस्कार मंडळी, 400 युरोंचा फटका तुम्हाला ही समोर ज्या माशा दिसतात ना त्या घालवण्यासाठी मला नेदरलँड्समध्ये बसला. गेल्या 2 आठवड्यापूर्वी माझ्या शेजारणीचा मला मेसेज आला की तुमच्या इथे या माशा दिसतात. तर ह्या गांधील माशा आहेत बरं का. आमच्या दोन्ही घरातली मुलं गार्डनमध्ये खेळतात म्हणून म्हटलं की हे लगेचच फिक्स करून टाकूया. मग वास घालवण्यासाठी इथे जे काही स्प्रे मिळतात ते 2-3 स्प्रे आम्ही आणले आणि या माशांवरती मारले. पण या माशा आतमध्ये कुठे जातात तेच कळत नव्हतं. शेवटी मी इकडे पेस्ट कंट्रोलवाल्यांना कोटेशनसाठी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की 130 युरो मिनिमम तुम्हाला आम्ही येण्याचे आणि रिसर्च करण्याचे चार्जेस लागतील. म्हणजे आता एवढ्याशा माशा बघायला सुद्धा यांना रिसर्च करावा लागतो आणि वर मटेरियलचे आम्ही एक्स्ट्रा पैसे घेऊ. तर अराउंड 200 युरो तुमचे होतील. अगदी दुसऱ्याच दिवशी पेस्ट कंट्रोलवाला माणूस आला आणि त्याने मला म्हटलं की डायरेक्ट 400 युरो होतील. आणि आता जरी मी ही डील कॅन्सल केली तरी सुद्धा मला 160 द्यावे लागणार होते. आणि या माशांचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करायचाच होता म्हणून मी त्याला म्हटलं की ठीक आहे बाबा तू काम कर, पण मी तुम्हाला सांगते की ह्याला 400 युरो देणं मला इतकं जीवावर आलं. कारण की तुम्हाला असं वाटेल की अरे 400 युरो म्हणजे 400 रुपये आहेत, तर तसं अजिबात नाहीये. इथल्या 400 युरोमध्ये मला एक लॅपटॉप आला असता किंवा माझं एक इंडियाचं तिकीट बुक झालं असतं किंवा माझी ग्रॉसरी आली असती घरातली. शिवाय काही हे पेस्ट कंट्रोल पूर्ण घरभर नाही केलंय, फक्त त्या तेवढ्याच कोपऱ्यामध्ये त्याने पावडर लावली आहे ती बघा. जेव्हा मी ही गोष्ट माझ्या डच शेजारणीला सांगितली तेव्हा ती इतकी शॉक झाली. ती मला म्हणायला लागली की तुला तो लुटूनच गेला अक्षरशः. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की नेदरलँड्समध्ये छोट्या मोठ्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा जर तुम्हाला कोणाला कामाला बोलवायचं असेल तर ते किती महाग पडतं. आणि म्हणून इथली लोक स्वतःची कामं स्वतःच करतात. तुमची काही चूक नसताना असाच कधी पैशांचा भुर्दंड तुम्हाला बसलाय का हे मला कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.